श्री रेणुका माता मंदिर माहूर गडावर 22 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आढावा बैठकीत अपर जिल्हाधिकारी पांडुरंग गोरगावकर यांनी भाविकांच्या सेवेत कमी पडू नका असे स्पष्ट निर्देश सर्व विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांना दिले। या बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी झेनितचंद्रा दोंथुला, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे, पोलीस निरीक्षक गणेश कराड, महसूल, आरोग्य, परिवहन व नगर परिषद यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते। नवरात्रोत्सवात भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी 40 अधिकारी, 400 पोलीस कर्मचारी तसेच 300 महिला पुरुष होमगार्ड तैनात राहणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिली। आज रेणुका देवी संस्थांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मीटिंगमध्ये पोलीस विभागातर्फे आमचं सर्व नियोजन झालेलं आहे। त्यामध्ये आमचे जवळपास 40 अधिकारी, 350च्या जवळपास पोलीस अंमलदार आणि महिला अंमलदार असणार आहे आणि जवळपास 350च्या जवळपास होमगार्ड सुद्धा आमच्या नेमणूक असणार आहे। ते शिफ्ट वाईज आम्ही बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। 2 शिफ्टमध्ये त्यांचं नियोजन केलेलं आहे। त्यानंतर भाविकांच्या संरक्षणासाठी आणि त्यांची तपासणी होण्यासाठी DFMD पण आम्ही 2 ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। HHMD पण असणार आहेत। त्यांच्यासाठी मदत केंद्र सुद्धा आम्ही स्थापन केलेले आहे। त्यामध्ये तिथे आमचे पोलीस अंमलदार असतील आणि जे काही त्यांना मदत लागेल त्यासाठी ते असे 2 मदत केंद्र, एक असेल संस्थांच्या पायथ्याशी असेल आणि खाली बस स्टँडच्या तिथे आपले असे 2 मदत केंद्र आम्ही नेमलेले आहेत। भाविकांच्या सोयीसाठी 120 ST बसेसद्वारे गडावर ने-आण करण्याची तयारी असल्याचे आगार प्रमुख चिबळे यांनी सांगितले। तसेच परशुराम मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांचे काम 19 तारखेपर्यंत पूर्ण होणार असल्याचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता साहेबराव भिसे यांनी आश्वासन दिले। यात्रेच्या काळात शहरातील बंदोबस्त कडक करण्यात येणार असून खासगी वाहनांना गडावर प्रवेश बंद राहील। तसेच हरवलेल्या व्यक्तींच्या तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक कराड यांनी सांगितले। यावेळी तहसीलदार अभिजित जगताप यांनी सांगितले की यात्रेच्या काळात रेणुका संस्थांमार्फत पाणी पुरवठा, CCTV, जीवरक्षक, लाईट, महाप्रसाद व्यवस्था आदी बाबींवर महसूल विभाग दक्षता ठेवणार आहे। या बैठकीस रेणुका संस्थान प्रभारी व्यवस्थापक योगेश साबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किरण कुमार वाघमारे, नगराध्यक्ष विवेक कांदे, माजी विश्वस्त चंद्रकांत भोपी, माजी विश्वस्त संजय कान्हव आदींसह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। पायी चालत गेला तरी त्याची गैरसोय होऊ नये यासाठी तशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यासोबतच भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी जो एक्झिटचा बाहेर जाण्याचा जो मार्ग आहे, तो जो अर्धवट आहे, तो सुद्धा शुक्रवारपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना PWD विभागाला दिलेल्या आहेत आणि PWD विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच त्याचे उपअभियंता यांनी ते काम शुक्रवारपर्यंत पूर्ण करून भाविकांना बाहेर जाण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत। त्यासोबतच आम्ही नगरपालिका प्रशासनाला मंदिर परिसर तसेच टी पॉईंट, पार्किंगची व्यवस्था, शहरातली सगळी सुविधा जी आहे, स्वच्छतेची जी सुविधा आहे ती उपलब्ध करून देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत। पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच फायर फायटर सुद्धा उपलब्ध करून देण्याबाबत नगरपालिका प्रशासनाला सूचित करण्यात आलेले आहे। त्यासोबतच लाखो भाविक या ठिकाणी येतात। लाखो भाविकांना जाण्या येण्याची गैरसोय टाळण्याकरिता ST महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। जवळपास 120 ST महामंडळाच्या बसेस या ठिकाणी भाविकांना ने-आण करण्यासाठी उपलब्ध असणार आहे आणि त्यासोबतच जे काही त्या ठिकाणी पावसाचे दिवस असल्यामुळे त्या ठिकाणी शेड जो आहे, वॉटरप्रूफ शेड उभा करण्याच्या सूचना सुद्धा आपण या ठिकाणी देण्यात आलेले आहे, जेणेकरून जो प्रवासी आहे, भाविक आहे, तो वेट करतो गाडीची, तशा वेळेस पाऊस जर आला तर त्याची गैरसोय होऊ नये यासाठी तशा प्रकारच्या सूचना टेम्पररी वॉटरप्रूफ शेड मारण्याच्या देण्यात आलेल्या आहेत। त्यासोबत पोलीस विभागाने सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा योग्य तो पोलीस बंदोबस्त प्लान तयार केलेला आहे। मंदिर परिसर असेल, टी पॉईंट असेल, पार्किंगची सुविधा असेल, त्यांचे कंट्रोल रूम असतील, या यात्रेमधून जो हरवलेला व्यक्ती आहे त्यांच्यासाठी, या सर्वासाठी सुद्धा त्यांनी प्लान तयार केलेला आहे आणि त्या दृष्टीने त्याची योग्य रीतीने अंमलबजावणी होईल या दृष्टीने ते प्रयत्न करत आहेत।
त्यासोबतच एखादी अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये यासाठी डिसास्टर प्लॅन, एक सेपरेट प्लॅन तयार करण्याच्या सूचना सुद्धा तालुकास्तरीय सर्व समितींना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्या दृष्टीने सुद्धा प्रशासन या ठिकाणी तयारी करत आहे. या ठिकाणी पत्रकार महोदयांनी विचारलेल्या प्रश्नांना सुद्धा समर्पक अशी उत्तरं प्रशासनामार्फत देण्यात आलेली आहेत. आणि मंदिराला खूप पायऱ्या असल्यामुळे जे वयस्कर लोक आहेत जाताना येताना त्यांना बीपीचा किंवा अजून इतर त्रास होऊ नये यासाठी आपली वैद्यकीय पथक दर 8 तासाला या ठिकाणी राहणार आहेत. दर 8 तासाला एका पथकाची ड्युटी असं 24 आवर्स या ठिकाणी काम करणार आहेत. आणि कोणत्याही व्यक्तीला आपला जीव गमावा लागणार नाही यासाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची सुविधा प्रशासनाने केलेली आहे. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.